ते मागं भिंतीवर बसताना खाली बसते. काय घ्यायचं? म्हणजे आपल्या इथं मेंटॅलिटी काय माहितीये का, मी काहीतरी समाजापेक्षा वेगळा आहे. उगा काहीतरी लोक एकीकडे बसले, ती एकटंच कोपऱ्यात बसणार. तू गम मध्ये काऊन आहे बाबा? का आहे ना? म्हणजे एकांतात बसणं म्हणजे आपल्या भावकीत कोणी मेलंय का? इथं आल्यावर तरी आपण रिलॅक्स व्हायचं. इथं आपण आलो, इथं तरी आपण रिलॅक्स व्हायचं. काही काही दलिंदर हे पाहतील, त्या स्क्रीन मध्ये मी काही दिसणार, आणि त्याच्यात जे बी पोरी सोबत बसले, इकडे किती सांगितलं जाईल ना फेब्रुवारी महिना, तर याचा फेब्रुवारी महिना सर अंधारून चालतंय. आमच्या पोराची धमक खुलेआम नाही. आमच्या पोराच्या नशिबाला घोडे लावण्याचं काम त्याचा मित्रच करतो. हा क्लासला बरोबर जातो, ट्युशनला बरोबर जातो, सर्व काही सुरळीत असते. पण ट्युशन मध्ये बसल्यावर याच्या बाजूचा भिकारचोट मित्र याला म्हणतो, एक तास झाला मायछान फक्त तुझ्याकडेच पाहू लागली. एक तास झाला कंटिन्यू तुझ्याकडे पाहू लागली. आमचं दलिंदर उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष, ती जिथं गोळा फेकायली तिथं उभा, ती जिथं पळायली तिथं उभा, हे ना, ज्या क्लासला चालली तिथं उभा. काही काही तर दलिंदर पाहिले, अरे ती ग्राउंडला जाती आणि तिचा गोळा घेऊन हे जाते, आणि पोरी देखत तिचा गोळा हे फेकते, आणि ही म्हणती माय माया पिलूचा गोळा किती लांब जाते. हा, तर पिलू फक्त डुकऱ्याच्या आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. बाळ म्हणजे तू डायरेक्ट जनरल चेंज व्हायला. तुला समजा ते पिलू म्हणली, तुझा कार्यक्रम बिघडला, तुझी कुळ बदलली, जात बदलली, धर्म बदलला, सर्व बदललं तू. त्यामुळे इथून पुढे आपल्याला कोणी पिलू म्हणत असेल तर माहिती युअर लँग्वेज, तिला म्हणायचं असेल. पण तो म्हणणं मी तसं म्हणावून ती मला नाही बोलली, दुसऱ्यालाच बोलली तर या डोक्यात सर्वात मोठा तो टेन्शन आहे. सांगायचं तात्पर्य काही करा पोरो, पण ते करत असताना तिला गोळा फेकवण्याच्या नादात तू हा गोळा कमी जाणार नाही याची काळजी घे. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ती लक्षात घ्यायची आहे, अनेक विषयावर आपल्याला प्रकाश टाकायचा, ते टाकता टाकता मी काही प्रश्न पण विचारणार आहे. इथं मुली बसल्या, काही काही मुली इकडे बी बसल्या. इकडे तर आहेत ना मला मुली, तुमचा कार्यक्रमच वेगळा आहे. तुमचं नशीब एवढं खराब आहे, तुम्ही कंपनीला फोन लावल्यावर मी फोन बाई उचलत नाही. काही काहीचं नशीबच कसं आहे हो. आमच्या पोराचं नशीब काही काहीचं एवढं वेगळं आहे, म्हणजे त्यांना कंपनी फोन लावून बाई उचलं ना. चला, तो सर्वात महत्वाची गोष्ट आहे. उद्या 19 फेब्रुवारी सरांनी छान सांगितलं की बा फेब्रुवारी महिना आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपला रोज डे होता, काहीनं ट्राय बी केला असेल, काहीचं जुगाड जमलं बी असेल, काही त्या मार्गावर बी असतील. त्याच्यानंतर टेडी डे, तर तिला टेडी देऊन तुझं नशीब तुला बर्बाद करून घ्यायचं नाही. अनेकांनी टेडी देऊन तुझं भावलं होते भाऊ, ओम भगनी भागोदरी पद्मास येऊन ओम भट स्वहा, तिचा नादच का हक डे. ग्रामीण भागात राहतो, तुला माहिती आहे हक डे. संग्राम भाई म्हणले की बाबा 2 लाख संडास बांधले, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, सरकारचं म्हणणं आलं जहां सोच वहां शौचालय. तुझा जिथं विचार झाला तिथं तू हा कार्यक्रम. सरकार हुशार आहे. जुन्या काळात डबा घे, लांब जाय, गावात लोक आले, सावधान इस्राम, सावधान इस्राम, बेदारे होते ना. मग जहां सोच वहां शौचालय, त्याचा ब्रँड अम्बॅसिडर
विद्या बालन हुलाला हुलाला. त्याच्यावर पुन्हा गांधीजीचा चष्मा. एकीकडे लिहिलंय स्वच्छ, एकीकडे लिहिलंय भारत. जहां स्वच्छ है वहां भारत नहीं, जहां भारत है वहां स्वच्छ नाही. वांदे आपले म्हणजे या देशातल्या लोकांना खाण्याचा प्रश्न गेला चुलीत, पण त्याची व्यवस्था पहिले केली. म्हणजे वांदे काय व्हायलेत, मसड कुठं अकोल्यात घ्यायची राहिली, सौदा राहिलाय आणि तपीलं घेऊन पहिले दावणीत बसले. मसडी आली दूध काढायचे, मसडी आली दूध काढायचे. तर आपल्या युवकांचं तेच झालंय. पण हे होत असताना अनेक गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकायचा, ते बोलणं ही काळाची गरज आहे. म्हणून ज्या महापुरुषांनी प्रथमतः या भारतामध्ये एक एकात्मतेची शिकवण देण्याचं काम केलं, त्या प्रत्येक महापुरुषांच्या विचारांवर थोडा प्रकाश टाकूया. सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ ने खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं. ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, आणि आताचा आपला युवक. युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, साला युवा तो वो होते जो हवा का रोग बदल देते हैं, जो हवा का रोग बदल देते हैं. पण खऱ्या अर्थानं आपलं तसं होतंय का? रस्त्यावर एखाद्या पोरीला छेडत असेल तर हे विचार करतोय मी मदत गेल्यावर मार खाण्यापेक्षा आपण न इन्व्हॉल्व झालेलं बरं. अहो बाकीचं जाऊ द्या, ही पोरगी रस्त्यात एकांतात असताना मला कधी बोलता याचा चान्स शोधणारा तू, आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. गेली वर्षानुवर्षे प्रबोधनाची चळवळ या महाराष्ट्रात वाहते आहे. पण इथला युवक एखादी पोरगी नाही म्हणते म्हणून आत्महत्या करतो, एखाद्या पोरीनं ब्लॉक केलं म्हणून आत्महत्या करतो, एखादी पोरगी आपल्याला व्हॉट्सअपवर रिप्लाय देत नाही म्हणून आत्महत्या करतो. तर अशा तमाम मरणाऱ्याने माईच्या पोटात मेल्या असते तर बरं झालं असतं. एवढी पण महत्वाची गोष्ट आहे की असे माईच्या पोटात मेले असते तरी बरं झालं असतं. कारण भगतसिंग बी तरुण होता, वय वर्षे 23 महिने 11 दिवस 8व्या दिवशी फासावर जाणारा भगतसिंग. त्यालाही कदाचित प्रेम झालं असत, त्यालाही देशाबद्दल काही करण्याची उत्कंठा होती, त्याला नको होतं का भौतिक सुख. पण त्याला विचारलं प्रेमाची व्याख्या, तेव्हा भगतसिंगाने दिलेलं उत्तर आहे, मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. म्हणजे युवक तसा असावा, युवक तसा असावा. अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर, वसंतरावजी नाईक, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, एपीजे अब्दुल कलाम, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पायी चालून त्या ठिकाणी गाजवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, जखडबंद साकळदंड तथा तथा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला यायचं, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. इथं शिकवणारे सर्व सन्माननीय शिक्षक, संग्रामभाया गावंडे, मित्रपरिवार, नुकतंच सरांनी मार्गदर्शन केलं ते सन्मान्य मान्यवर सूत्रसंचालक, साऊंड सिस्टीम वाले, कारण माझ्या टायमाला तू वाय उई काय होऊ नाही म्हणून पहिलेच तुम्हालाही शुभेच्छा. महिला मंडळ, मुली, आणि एकदा तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
आणि आपल्याला तोच काळ बदलायचा आहे. किती दिवस आपण लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. म्हणून पहिल्यांदा आपण म्हणलो की स्वतःसाठी टाळ्या वाजवा. येणाऱ्या पुढच्या वर्षी 17,000 जागांची आड असेल, MP असेल, MPSC असेल, क्लर्क असेल, सरळ सेवा असेल. पण येणाऱ्या काळात संग्रामभाई गावंडे जेव्हा कार्यक्रम घेईल तेव्हा विचार मंचावर तू उभा असेल आणि तुझ्यासाठी लोकांनी टाळ्या वाजल्या पाहिजे. हे स्वप्न तुला उराशी बाळगून इथून काहीतरी घेऊन जायचे. इथं शिकवणाऱ्या सर्व सन्मान्य मान्यवरांना, शिक्षकांना मनपूर्वक अभिवादन करतो. सर्वांना हृदयाच्या तळापासून प्रत्येकांच्या शुभेच्छा आणि सन्मान या ठिकाणी स्वीकारतो. आणि पोरो, आपला येणारा जो काही टप्पा आहे तो टप्पा आहे पोलीस भरतीचा. पण या पोलीस भरतीमध्ये जर परीक्षा ऑनलाईन झाली तर त्याच्या विरोधात पुन्हा आपल्याला एल्गार करावं लागेल, हे देखील लक्षात घ्या. मला नेता व्हायचं नाही, एवढे भिकारचोट धंदे आपल्या डोक्यात नाहीत. पण आपल्या समस्या, आपला मोठा भाऊ म्हणून एक शिक्षित, ज्या घराण्यातून मी नेमकंच मातोश्री वृद्धाश्रम पाहिला, जो माणूस स्वतः दवाखान्यात जातो, एखाद्याची समस्या जाणतो, इथला स्थानिक नेता तिथं उभा राहत नसेल आणि त्या नेत्याचं काम एखादा आपला मोठा भाऊ म्हणून, एक युवक म्हणून करत असेल, तर असे व्यक्ती त्या विधान भवनात जाऊन आपल्याबद्दल समस्या मांडत असेल तर अशा लोकांना साथ देणं सध्या काळाची मात्र गरज आहे. हे बी लक्षात घ्या. नाहीतर मग नेत्याचा कार्यक्रम बिघडला भाऊ. सध्या राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस या चौघांचं सरकार आहे आणि विरोधी पक्षात भारतातली जनता आहे. विरोधी पक्षात कोण आहे? आणि असं रोग आल्यावर बसायचं नाही. टाळ्या वाजल्यात वाजवायच्या नाही, तर नाही वाजल्यात मिळत चालतंय. तुम्ही काही काही शिक्षकांना सांगतो, काही जण याच्यामुळे आले, त्याला माहितीये सकाळी क्लास असतो आणि ती आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, ती 4च्या नंतर काहीच घराच्या बाहेर निघली नाही, आजच आली म्हणून आलाय. हे का नाही? काही असे बी दलिंदर असतील, पाणी उसाल द्यायचंय, दांडाला पपायाचं झाडं लावून पाहतो, जमलं. हे का म्हणालो? आपल्याला नेता व्हायचं नाहीये. आपण छत्रपती संभाजीनगरला युट्यूबला एक व्हिडिओ घेतल्याच्या नंतर एवढं आंदोलन झालं, पण त्यानंतर तुमचं काम होतं ते पेटवायचं. महाराष्ट्रात मी एकटा क्लास घेत नाही. तुम्हाला शिकवणारे किती शिक्षक चांगले, त्याच्या कार्याला, गुणवत्तेला सलाम आहे. पण कुठंतरी आज माझे दिवस बदलले असतील तर माझं काम आहे, ज्या लेकरांनी आपले दिवस बदलले त्यांचे दिवस बदलण्यासाठी मला हातभार लावावा लागेल. जर येणाऱ्या काळात परीक्षा ऑनलाईन झाली, ए भैया इकडेच ठेव, एकदा त्यालाच घे, मी थांबतो 2 मिनिटं. मी म्हणायलो ते तिथून दलिंदर हात करून दाखवायले. त्या मायला म्हणलं माझ्या ओळखीचं नाही, काय नाही. अबे चालेल नाही तुम्हाला, म्हणजे त्याला काय घेणं नाही. मी काय बोलू लागलो, मुद्दा काय होता, काय नाही. ते तिथं पाहिले मी कुठे, मी कुठे, त्याच्या बाजूच पाहिले ते संग्रामभाईच्या मागे ते. अरे सुधरा रे. कोणी निंदा, कोणी मंदा, आपला बेश्रमाचा धंदा सोडणार नाही. बदल नकोच. महिला मंडळ मी पाहू लागल्या, मी कुठं दिसते, पण प्रॉब्लेम झाला, तिला असा हात दाखवता येईल ना. आमचा पोरगा टीचर तिथून दाखवले, ते बाजून मी दिसत. अरे गदेव, आपल्याला गर्दीचा भाग व्हायचा नाही, गर्दीचं कारण बनायचंय. आपल्याला गर्दीचा भाग व्हायचा नाहीये. तिथं बसून त्या स्क्रीनवर येण्यापेक्षा इथं बसून स्क्रीनवर यायचंय. ही गोष्ट लक्षात घ्या. किती दिवस तिथं बसायचंय? त्याला ती गोष्ट आपल्याला त्या व्यवस्थेचा राग आला पाहिजे. आज इथं कुठतरी आपला बाप बसलाय, कुठंतरी मैत्रिणीमध्ये एखादी आपली आई बसली असेल. अरे परिवर्तन करायचंय. झक मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू. वेळ कोणासाठी थांबत नाही. कारण का सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. वेळ बलवान आहे. त्या वेळेत तुला ठरवावं लागेल काहीतरी करायचंय. आणि प्रत्येकाला ठरलेला कालावधी एकच आहे. आयुष्यमान कालावधी एकच आहे. दिवसातल्या 24 तासाची वेळ एकच आहे. आता जर तू ठरवलं नाही तर येणारा काळ वाईट आहे. म्हणून 1 वर्ष आपल्याकडे, हार्डली 2 वर्ष आहेत. सरकारनं आपल्याला दिलेलं चॉकलेट आहे 17,000 जागा.
तू कोमा मास्तराची या नवीन बॅच या बसा आमच्या बोकांडीवर है ना, नवीन बॅच किती दिवस बॅच करतो. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आपल्याला तिथं परिवर्तन करायचं आहे की बाबा आपल्याला कळावं लागल आपल्या सोबतचा मित्र लागलाय, त्यानं पहिले 1 महिना आपल्याला कॉल केला, त्याचा कॉल विसरलाय. याच्या अगोदर आपण ज्याला मदत केली, पुस्तक दिलं, त्याच्या सोबत होतो, प्रश्न विचारले, एका रूम मध्ये राहत होतो, एका सोबत मेसला जात होतो, तो नोकरी लागल्यावर त्याचे कॉल येणं आपल्याकडे कमी झाले. ज्या मैत्रिणीला आपण बहीण म्हणायचो, तू हा मानलेला भाऊ, सख्या भावाला बोलू ना, तिचा नवीन भावाला मानलेला, काहून सेटिंगसाठी सेटिंग. हा काही जण आहेत उपासी मित्रमंडळाचे अध्यक्ष, त्याला काय घेऊन असते, ते बाजूच्या विचारते सर काय म्हणाले होय, हे बाजूचं म्हणते मी नाही मला काय कळत नाही बाबा. हे तू लक्षात घ्यायचंय, म्हणजे बिना कामाचं स्टँडर्डपणा आपण आणायचा नाही. मानलेला भाऊ नाही काहीच नाही. आपली लढाई पुस्तकातल्या पानातल्या ओळीसोबत आहे, आपली लढाई माईच्या डोळ्यात पडलेल्या स्वप्नासोबत आहे, आपली लढाई बापाच्या फाटलेल्या बनेल सोबत आहे, आपली लढाई बापाची मळालेल्या पॅन्ट सोबत आहे, आपली लढाई घराच्या चित्र बदलण्यासोबत आहे, आपली लढाई स्वतःची स्वतःसोबत आहे. आणि ती आपल्याला बदलायची आहे, आणि ती लढाई आपण आता बदलली नाही. पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, काही लोक त्याच्यावर बॅनरवर नाव टाकतात काय प्रमुख व्याख्याते वक्ते, काही दिवसात वक्ते टाकतील. हा आता कळलं ते पुरी आता कळलं माय वक्ते म्हणलं का. सांगायचं तात्पर्य पोरं लक्षात घ्या की बाबा आपल्याला आपली काळ बदलायची, वेळ बदलायची. पण जर पोलीस भरती ऑनलाईन झाली तर त्याच्या विरोधातला पहिला यरगाल आपल्याला मुंबईला सादर करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. परीक्षा ऑनलाईन झाली, काही जण इथं नाही पण काही बाहेरील असतील, सतरंजा उचलणारे, डायलॉग हाणारे, ते म्हणतील हो द्या ऑनलाईन. तर मला माहिती आहे तुला काय येते, अरे दलिंदरा कॉम्प्युटर समोर बसल्यावर 1 तास तुला माऊस सापडत नाही कुठे म्हणून, त्याचा बाण पाहू बेजार होतो. तू हा बाण लोकांच्या कॉम्प्युटरवर, लोकांचा बाण ती हा कॉम्प्युटरवर, आणि याचं बी उत्तर आणि बीचं सी उत्तर, मेला तू थार. त्यामुळे आपण ते भंगार कुठाने करायचे नाहीत. पण हे करत असताना पोरिओ, तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे. तुम्हाला हार्डली मायबाप 2 ते 3 भरतीची तयारी करू शकतो. 3 भरतीची तयारी होण्या अगोदर आपलं वय 20-22 वर्ष क्रॉस झाला असेल तर आपल्या गावात एक दलिंदर प्राणी आहे, त्याचं नाव आहे भावकी. भावकी भावकी सारख्या नावाचे 2 दलिंदर. भावकी नावाचा प्राणी आहे, तो आपल्या बापाकडे येतो आणि बापाकडे येऊन म्हणतो पोरीचं वय होत आले, पाहुणे इथे येते, लवकर उरकून टाका. म्हणून तुला मायबापानं शिक्षणाची संधी दिली तर विनंती आहे, जे करायला आली तेच कर. लॅबमध्ये बसली, तुझ्याकडे मोबाईल आहे, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या, कंबाईनची तयारी करणाऱ्या, PSI STI तयारी करणाऱ्या ज्या बी मुली असतील त्यांनी एक शब्द घ्या. पहिल्यांदा आजपासून तुझ्या स्टोरीवर, तुझ्या स्नॅपचॅटवर, तुझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला तुझ्या माई आणि बापाचा लागेपर्यंत एकच फोटो असेल. हा शब्द घ्यायचा. कारण जर त्या लॅबमध्ये तू बसली, लॅबमध्ये बसल्याच्या नंतर एवढा पोर्च असतो पहा, याच्यात ते पुस्तक असतात, मागं चेअर असती आणि याच्यावरती असा लाकडी फलक असते. एक काम करायचं, घरी गेल्यावर आपल्या माईचा आणि आपल्या बापाचा गुडगुडीत फोटो घ्यायचा. माईला म्हणायचं स्माईल कर, बापाला म्हणायचं स्माईल कर. त्या दोघांचा फोटो त्या फलकावर लावायचा. आपण अभ्यास करायला बसलो, महाराष्ट्र भूगोल वाचायलो, 1 नोव्हेंबर 1856, त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1959, त्याच्यानंतर 1 मे 1960, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, महाराष्ट्र निर्माण होणारं 14वं राज्य, महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713, महाराष्ट्र क्षेत्रफळ 3रं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ इटाली एवढं, महाराष्ट्रात पहिल्यांदा क्षेत्रफळात राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश, सर्वात कमी गोवा. हे वाचता वाचता अनावधानानं तुला वाटलं बोर झालंय, आणि ते बोर होताना तू इंस्टाग्राम मध्ये गेली तर मी आवर्जून सांगेल, या जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे. 8 अब्ज जगाची लोकसंख्या असताना मानव म्हणून तो हा जन्म झालाय. याचा अर्थ आपण लोकांचे छिद्रे चाळे पाहायला आणि आपण छिद्रे चाळे करायला जन्माला आलो नाहीत.
उद्याच्या महापुरुषांची जयंती आहे, ती जयंती सहज साधी सुधी साजरी होत नाही. बब्या लाडका शब्द आहे. बब्या म्हणजे आपुलकी आहे, प्रेम आहे. ते कळलं का? मी लाडान पुन्हा झाकण झुल्या म्हणत असतो. हे ते प्रेम आपुलकी आहे. आणि त्या लेकरांना एक लहान भाऊ, मी त्यांचा मोठा भाऊ, ही भूमिका म्हणून बजावत असताना पूर्व लक्षात घ्या की का बाबा आपण त्या ठिकाणी लोकांचे चाळे पाहायला आणि स्वतः चाळे करायला जन्माला आलो नाहीत का? हे जर एखादी पोरगी इथं PSI असती आणि ती पोरगी इथं बसली असती, विचार मंचावरील सूत्रसंचालकांनी त्या पोरीला या विचार मंचावर बोलवलंच असतं. या विचार मंचावर त्या पोरीला बोलवलंच असतं. एखादी पोरगी इथं डेप्टी कलेक्टर असती आणि ती नोकरीला कुठल्या तरी जिल्ह्यात असती, तिचा बाप इथं आला असता तर या विचार मंचावरल्या सूत्रसंचालकांना तिच्या बापाला इथं आणून बसवलंच असतं. मी तुम्हाला सांगायचं छोटं तात्पर्य, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. कांगणे सर क्लास घेत होते, क्लास बी बरोबर चालू होता. कांगणे सरनं फॉरेस्ट मध्ये बी नोकरी केली. पण आज कांगणे सर व्हायरल झाल्यावर जुना काळ जेव्हा शिकत होते, जेव्हा धमधमून मी वझरला शाळेत जात होतो, माझ्या इथले 31 जण आम्ही धमधमून वझरला शिकत असताना 30 जण सायकलवर जात होते आणि एकटा पैदल विठ्ठल कांगणे जात होता. एकटा पैदल त्या शाळेमध्ये विठ्ठल कांगणे जात होता. DSM कॉलेजला शिकत असताना मी बामणी प्लॉटला राहत होतो. DSM कॉलेजला शिकायला होतो. 860 रुपये महिन्याची पास होती. प्रत्येक जण कॉलेज लाईफ मध्ये पोरं एन्जॉय करताना त्या कॅन्टीनला बसायचे, बढियापैकी एन्जॉय करायचे. त्या बसनं जायचे. त्या 4 किलोमीटरच्या अंतरला 2 रजिस्टर आणि अंगात असणारा एकच ड्रेस घालून विठ्ठल कांगणे त्या कॉलेजला पैदल जात होता. आज जे ST बसनं जात होते त्याच्यापेक्षा कदाचित कोणती तरी एक गाडी माझ्याकडे जास्त आहे. जे शाळेत माझ्यासोबत असताना सायकलवर जात होते, त्या शाळेत मी मागल्या महिन्यात 22 लाखाची गाडी घेऊन सत्काराला गेलो होतो. येणाऱ्या काही काळात मी फॉर्च्युनर मध्ये येणार आहे. येणाऱ्या काही काळात 2 कोटीची गाडी बी माझ्याकडेच असणार आहे. येणाऱ्या काही काळात महाराष्ट्रातल्या लोकांनी आपली अपॉइंटमेंट बी घेतली पाहिजे. हा बी काळ आपलाच येणार आहे. पुन्हा न नेता बिता होताना काहीच नाही. कळलं का? न नेता बिता होताना सांगायचं तात्पर्य एकच आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टीचा राग आला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला तुमचा राग येणार नाही, माई शपथ सांगतो तुम्ही मोठे होणार नाही. तुम्हाला कोणतरी म्हणलं पाहिजे ना, तू ही अवकात नाही करण्याची, वो काम करने में अलग मजा है. म्हणलं पाहिजे कोणतरी, साला तू अवकात नाहीये. आपला प्रॉब्लेम ते नाही, ती तुला बोलत नाही, आपण तिच्या जरा. अरे आपली कोणीतरी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, आपल्यालाही कोणतरी बोललं पाहिजे, आपल्यासाठी कोणीतरी तरसलं पाहिजे. आपणही साला कोणाचा नंबर ब्लॉक केला पाहिजे, ती वेळ आपल्याला आणता आली पाहिजे. कळलं का? मी DL ला होतो, DL ला मी एकीला बोलायला पावलो, ती बोलली ना, ती मला बोलायली, मी तिला बोलू ना. काळ बदलला, काळ बदलता आला पाहिजे. काळ बदलण्यासाठी पर्याय एकच आहे, वनली कामयाबी, बाकी दुसरं काय नाही. आपल्या मागे म्हणजे गुळा मागं माशा आहे. म्हणून सांगताना पूर्व लक्षात घ्या, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जर पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीने झाली तर रस्त्यावर यावं लागेल. तुम्ही म्हणले नाही सर हो द्या ऑनलाईन, मला काय गुत्त घ्यायची गरज नाही. बॅच बाकीच्या विचारल्यात, माया विचारल्यात. माझ्याकडे 1,60,000 पोरगा ऑनलाईन आहे. आजच 100 रुपयाची बॅच टाकली मी. किती रुपयाची? आता आणि घेऊ नको, उद्यापर्यंत 20 लाख रुपये येणार सरला. 30 लाख. किती लाख? तुम्हीच फक्त एकच दशक शतक. काय म्हणलो मी? अरे काळ असतो. फक्त एकदा गोष्ट महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊ द्या, मात्र ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन तुम्ही मोठे झालात त्या पायऱ्याला तुम्ही विसरले तर तीच जनता तुम्हाला पायाखाली घ्यायला वेळ लावत नाहीये. आज माझा काळे माझी जागा कोणतरी घेणारच आहे. फक्त मी उत्मात करू नाही. पोरांमुळे मोठा झालोय. इथून पुढे पोरांचं कुठलंही आंदोलन असो, 6 वर्षाची मुलगी तिची शपथ घेऊन सांगायलो अन्यायाच्या विरोधात कुठेही उभं राहणार. आणि राहिली गोष्ट, हे सरकार निर्कार नेते बिते कोमात आहे. तुम्ही पाहिलं असाल, गृहमंत्री साहेब म्हणले पुरावे द्या. पुराव्याचा व्हिडिओ आपणच दिला. गृहमंत्री साहेब म्हणले पुरावे द्या, दिला पुरावा. पेपर तुम्ही घेणार.
फीस आम्ही भरणार, अभ्यास आम्ही करणार, कॅमेरे तुमच्याकडं, DVR तुमच्याकडं. अरे हा बाप घेऊन बसला होता तिथे कॅमेरा. रियालिटी आहे ना. आणि हा मुद्दा मांडण्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय. पोरं, काळ फार बेकार आहे. या काळात एक स्वतःला ओळखून घ्या. इथं बसलेल्या पोरांना सांगतो, ग्रामीण भागातून असणारे हात वरती करा. यस, आय लव्ह यू. तुम्ही बहिणी आहे. हा, मोठा भाऊ यांना त्याने काय म्हणलो, ग्रामीण भागातले म्हणजे तुम्हाला आणि मला टच सोबत झालेला आहे. आपण ग्रामीण भागातून शिकलो म्हणल्यावर विषय नाही. तू शहरात आली, शहरात आल्यावर सर्वात महत्वाचं काम मी काय म्हणलं, स्टोरी, स्नॅपचॅट. हे चलतो का ना. हॅलो, हा, हॅलो हॅलो हॅलो. ते आवाज चेक करू लागलो. पहले तो कभी कभी गम था. आवाज पाहा लागेल ना. ऊर्जा काले कावा तेरे भुंड चकंड पावा. मरायला पाहिजे तुम्ही जागी. इसरून गेलं ते लगेच. मी काय बोलू लागलो, बोलायचं काय होतं, काहीच घेणं नाही त्याला. त्याचं म्हणणं आहे ताण आलाय. सर तुम्हाला आपला ताणच माहित नाही हो. पण ताई, तू शिकायला आली, शिकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाबा, आपण लोकांच्या मोबाईलवर, स्नॅपचॅटवर स्वतःचे चेहरे ठेवण्यापेक्षा MPSC आयोगामार्फत गेलेल्या परीक्षेत तू पहिली आली ना, हा मीडिया तुमची मुलाखत घ्यायला समोर येतो. ज्या लोकांनी कधी तुमचं स्टेटस ठेवलं नाही का, ती लोक तुमचं स्टेटस ठेवतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की पोरं, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसते. ज्याचं स्टेटस असतंय का, लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायला शिका. तुझ्या गावातलं पोरग पोलीस भरतीला लागलं, तू त्याला बोलत बी नव्हता, नाही लाज असतो, तुला त्याचं स्टेटस ठेवावं लागलं का नाही, ठेवावं लागलं का नाही. त्या गावातलं पोरग नोकरी लागल्यावर दिवाळीला गावाकडे आलं. गावातल्या प्रत्येक लोकांनी त्याला विचारलं, ज्या पोराला कधी कोणी बोललं नव्हतं, म्हणजे त्यानं स्टेटस निर्माण केलं होतं. आणि आपल्याला कॉन्स्टेबल व्हायचे, लय झालं PSI STI. अरे ही लय मोठी गोष्ट नाही. 6 महिन्याचा कालावधी. याच्यात जर तुम्हाला योग्य वेळ दिला तर सर्व काही होणार आहे. फक्त मी काय म्हणलं की बाबा, ज्या लॅबला ह्या वरच्या पोर्चवरती या माई आणि बापाचा फोटो ठेवलाय, तू खुर्ची थोडी मागं केली जर असं तुला त्रास आल्याने वाटला, आणि त्या मोबाईलमध्ये तो लोकांचे चाळे पाहू लागली, इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ पाहू लागली, पाहता पाहता तुझी नजर त्या माईकडे आणि बापाकडे गेली, तेव्हा माईच्या चेहऱ्यावल्या सुरकुत्या दिसल्या, बापानं मागितलेलं कर्ज दिसलं, मोठ्या पोरीचं लग्न दिसलं, आपल्यामुळे आपला भाऊ कुठल्या तरी किराणा दुकानात काम करतो याची व्यथा ती आम्हाला दिसली. झॅक मारून पुन्हा आपण मोबाईल खाली ठेवणार आणि पुस्तकात मान घालून पुन्हा वाचत बसणार. म्हणून त्या मायबापाचा फोटो त्या लॅबमध्ये लावायचा, एक खुर्ची पक्की करायची, जेणेकरून वारंवार आपली माय आणि बाप सदैव आपल्या समोर असले पाहिजे. आपण वाईटांच्या नादाला कधी लागणार नाहीत, त्यासाठी तो अभ्यास करायचा आहे. पण ग्रामीण भागातून पुढे आली, शहरात आली, शहरात आल्यावर माजुऱ्या अवलादींच्या नादी लागायचं नाही. पोरं, आवर्जून सांगतो, लहान वयात तुम्ही प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे लागले की तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब जाता. मी जर क्लास क्षेत्रात आलो नसतो तर माईच्यान सांगतो तेवढी कॅपेबिलिटी होती, मी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आज DYSP असतो, कुठल्या तरी जिल्ह्यात. पण एक DYSP एका तालुक्याला माहित असतो, विठ्ठल कांगणे महाराष्ट्राला माहित आहे. सर, कारण जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. मी फॉरेस्टमध्ये होतो, आज प्रमोशन झालं असतं, 1.25 लाख पगार झाला असता, लयच पगार कमी पडला असता, जंगल इकलं असतं, त्याला काय आपला नादच खुला होता. ओय, नादाशिवाय होत नाही हो, हे का नाही, नादाशिवाय पर्यायच नाही ना. पण ते करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, D.Ed झालं होतं, साला आपल्याला मास्टर व्हायचे. आणि म्हणून जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों.
माणसाचा आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, मात्र एका मिनिटाच्या विचारानं बदलतं. एवढा विचार माझ्या मनात आला आणि ठरवलं काहीतरी करायचे आणि जे होतंय ते चांगल्यासाठी. का? एक राजा असतो आणि त्या राजाचा एक प्रधान असतो. त्या प्रधानाला नेहमी सवय असते, जो हुआ अच्छा हुआ, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. आता हे राजा काय करू लागलं, एकदा आपला बाण साफ करू लागलं आणि बाण साफ करता करता ते बाण याच्या करंगळीला लागला. करंगळी तुटली, रक्तबंबाळ झाली. ते बाजूच्या प्रधानानं पाहिलं, ज्याला सवय होती जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय, ते बाजून बुचकून बोललं, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. राजाला राग आला, राजाच्या बोटातून रक्त वाहले, करंगळीचे 2 तुकडे पडायला आले. त्याच्यात बाजूचं दलिंदर म्हणतंय जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. राजाला राग आला, राजा म्हणायला उचला, तुरुंगात डांबा, 50 चापका हाणा, 50 धक्के हाणले, त्याला नेऊन तुरुंगात टाकलं. राजाचा शोक झाला. राजाला वाटलं शिकार करायला जाऊ, म्हणजे मी फॉरेस्टमध्ये राहिलो असतो मे बी बरं झालं असतं, पण फॉरेस्ट सोडले म्हणजे क्लास क्षेत्रात अपयश होतं, क्लासमध्ये पोरं नव्हते, दिवस वाईट होते. आजकाल वेळ बदलला, सर्व काही चांगलं झालं, पण जे होतंय ते चांगल्यासाठी. याच्यासाठी सांगायलो की तो राजा, त्याला वाटलं आपण शिकार करायला जावं आणि तो राजा जंगलात निघाला. जंगलात निघत असताना मागं सैनिक होते, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ. अकेला राजाच गया. आणि एकटा राजा गेल्यामुळे, कारण सध्या राजकारणाचं तेच झाले ना, ज्याच्या गाडीत बसलं ते दलिंदर दुसऱ्याच्या गाडीत कार्यकर्ता उघड्यावर. आसमान से टपका खजूर पे लटका न घर का न घाटका, महेश साहेब गे बोकांडीवर, महेश साहेब. साहेबांनी कोल्लं तुला आणि तू बेजार कार्य धुरेंदर, युवकांचे प्रेरणास्थान, बापा दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, संयमी सक्षम नेतृत्व. साहेबाची गाडीवर गाडी, घोडीवर घोडी, बंगल्यावर बंगले. तू इसे खला स्प्लेंडर, किका मारू मारू बेजा है ना. हे राजकारण बदलावं लागलं. हा सक्षम आहे, हुशार आहे, आपल्या व्यथा मांडणार आहे, त्याच्यासाठी सलूट आहे. कारण राजकारणात कोणतरी बोलणं लागेल का, एसी गाडीत बसून बिस्लरीचे पाणी कोण दुष्काळावर बोलता येत नाही. त्यासाठी रणरणच्या उरात फिरावं लागते. आमच्या माईच्या आणि बापाच्या पायाला भेगा पडल्याशिवाय कोणी दुष्काळावर हास्य करू शकत नाही. हरामखोरो इमानाने तान इमानावून सांगता पाऊस पडला का नाही ते तपासायला तुम्ही रिकामे आहेत. एकदा वावरात 2-3 दिवस फिरा, त्याच्यानंतर कळतंय दुष्काळ का आहे. म्हणून वांदे तेच व्हायले. नेता आहे, त्याचं पोरग नेता, त्याची सून वहिनी साहेब, त्याची पोरगी ताई साहेब, त्याचा नातू युवा नेतृत्व, आपलं पिंट्याची माय, पिंट्याची बहीण, पिंट्याचं मथार. कारण काय, आपण गरीब आहे पण आपल्याला गरिबीबद्दल राग आहे. आपण गरीब आहेत, आपल्याला गरिबीबद्दल राग आहे. आपल्याला सवय आहे मोठे लोक बोकांडीवर घ्यायची. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या लोकांचा मान सन्मान केला पाहिजे. आज तुम्ही पोलीस भरतीसाठी बेजार व्हायले, तुम्हीच नोकरीला लागता. 180 ची सध्या नाईट पॅन्ट आहे, 220चं टी शर्ट आहे, पामा गोल्ड स्टार इनस्टार सेगाचा बूट आहे, तुमचा गोळा 750 रुपयाचा आहे, तुमच्याकडे 250 आणि 2200 रुपयांच्या दरम्यान पर्यंत महत्वाची वस्तू अख्खी किट आहे. त्याच्यावर तुम्ही ग्राउंड करता, नोकरी लागता. नोकरी लागल्यावर 2300 रुपयाचा ड्रेस घेता, ब्लॅक बूट आहे, ब्लॅक शूज आहे, लाईन ॲड आहे, त्याच्यानंतर नेम प्लेट आहे. चौकात उभं राहता. चौकात नोकरीला उभं राहिल्यावर हरामखोर पकडता कोणाला, कांगणे सरला, संग्राम भैयाला पकडता कोणाला, ज्याची चप्पल फाटलेली, ज्याचं शर्ट मळालेलं आहे, ज्याला कुठतरी दवाखान्यात जायचंय, ग्रामीण भागातून तो आलेला आहे, घरातून डबा आणलेला आहे, गडबडीत जाणं आहे, बायको तिकडे व्यथा पाहिली, ढोरं कुठतरी झाडाखाली बांधलेले आहेत, त्याला पेंढी चारायची आहे, एवढ्या गडबडीतून आलाय, लायसन नावाची कन्सेप्ट माहित नाही, नंबर नावाची कन्सेप्ट माहित नाही, कोणाची तरी गाडी घेऊन आलाय, त्याच्यात तुम्ही पकडता, त्याला बाजूला नेता आणि त्याचे 100-200 खाता. वांदे काय आहे, आपण कसे गरीब. राग कोणाबद्दल आहे, गरिबीबद्दल. राग कोणाबद्दल आहे, गरिबीबद्दल. म्हणून पहिल्यांदा ती व्यथा लक्षात घ्या. तुम दूसरों के बारे में अच्छा सोचोगे तो ऊपर वाला तुम्हारे बारे में अच्छा सोचेगा. मी तुम्हाला काय म्हणलं, अरे 40,000 रुपयाच्या किरायामुळे माझं मालकांना हे डायज असते का बोलायचं, आपण क्लासमध्ये वापरतो, ते असं बाहेर फेकून दिलं होतं. 46,380 रुपयाचा पगार होता मला. ती नोकरी सोडून आपण परभणीत आलो. 4 वर्ष लोकांकडे झक मारली, क्लास घेतला, 8 किलोमीटर पैदल जावं लागले. ज्या रोडनं आपण फिरतो त्या रोडनं 8-10 लाख रुपयाचं ऑफिस आहे माझं. मला तुला भेटायला यायचं म्हणलं 3 पोराला विचारावं लागते सध्या, भेटू का भेटू का. मी पण हात सांगतो, त्याचं काम विचार काय तर, त्याचा ताण मी काय घेऊ. आणि त्याच्यात दलिंद स्पर्धा परीक्षेचं पोरग काम ताण विचारते.
सर मग मन लागणं, आता त्यासाठी नाचू मी? हे मन लागणं म्हणजे मी काय करायचं नेमकं? तो आम्हाला विचारायचा, परीक्षेला असा प्रश्न आलता त्याचं उत्तर काय आहे, त्या परीक्षेला तसा प्रश्न आलता त्याचं, याचा नवीनच पॅटर्न. सर म्हणत लागणं कस्तरीच व्हायले. त्या भारतातला एक रोग आहे, त्याचा आजार सापडला नाही, कस्तरी व्हायले. आता कस्तरी म्हणजे नेमकं काय? अरे म्हणून पोरं राग आलाच पाहिजे आपल्याला परिस्थितीचा. लोकांनी आपल्याला डावललंय का, त्या गोष्टीचा राग आला पाहिजे. म्हणजे ज्या गावात मी शिकलो त्या गावात सर्व नातेवाईक होते, त्या नातेवाईकांनी कांगणे सरला विचारलं कधी? माझ्या सावत्राईनं मला 4 वर्ष शाळेत डबा दिला नाही. मी जेव्हा सेंटरमध्ये पहिला आलो तेव्हा डायलॉग मारला भाषणात. माझ्या बापाला नंतर कळलं, पण मी त्या व्यवस्थेवर डायलॉग मारला नाही, भाषण केले नाही. आज त्या दमदमचे लोक काय सांगतील? मह्या तात्याचे पोरं, मामाचे पोरं, महिस मावशी सर्व काय सांगतील? मह्याचं पोरगे. कधी? नाव झाल्यावर. फॉरेस्टमध्ये नोकरी करत होतो, माझी बायको पण, तिला काही तेवढं भारी होतं का? ती ऑफिसमध्ये गेल्यावर तिला कोणी विचारते, मिसेस कांगणे का? माझी बायको खुश ना. त्याच्या अगोदर मला सांगावं लागत होतं, माझी बायको पोलीसमध्ये आहे. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोरग पोलीसमध्ये, किती अभिमानानं सांगतो मी, किती अभिमानानं सांगतो. अरे कधी वेळेल तुम्हाला व्यवस्थेचा राग आला पाहिजे, ताण आलाच पाहिजे. ज्या मालकानं आपलं डायट फेकून दिलं होतं ना आणि त्याचे 2 मार्क असे लिहायचे खाली पडले होते, तेव्हा मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं की यार आपण नोकरी सोडून गलती केली आहे. पण लोकांसाठी भलं सोचलं होतं. 13 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या लेकरांनी 100 रुपयाच्या बॅचमध्ये मला 90 लाख रुपये दिले. 90 लाख. मी 5दा मोजू लागलो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशब्ज, परम, महापरम, शंक, निशंक, जलार्ध, परार्ध, मध्य, पारद, अनंत. सहज काहीच होत नाही रे, मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला राग यावाच लागेल. इथं तुम्ही अभ्यास करा नका करू, पण अभ्यास का करायचा आहे? तर गावामध्ये माझ्या बापाला नाव घेऊन बोलणारे लोक हरामखोर माझ्या बापाला काका म्हणले पाहिजे, माझ्या बापाला दादा म्हणले पाहिजे, माझ्या बापाला इथं बसा म्हणले पाहिजे, म्हणून अभ्यास करायचा आहे. पिक्चर होता ना अनिल कपूरचा, तुम्हारी माँ ने तुम्हें क्या सिखाया मुझे मालूम नहीं, लेकिन मेरे माँ ने मुझे बताया है, गुलाम बनोगे तो लात मारेगी दुनिया, गुलाम बनाओगे ते शेर सलाम करेगी दुनिया. आपल्याला ते करावं लागेल ना. म्हणजे नोकरीत होतो आपण, गुलामच होतो. कोणतरी ऑर्डर देणार आहे, कोणतरी सांगणार, ऐकणार आहे. माझ्या मनाचा राजा आहे. उद्या मला वाटलं क्लासला सुट्टी, जाहीर सुट्टी. कोणी म्हणणार आहेत का 2 मास्तर दुसरी क्लास घे बाबा, ताण देऊ नको मला. कधी? अरे तुमच्या मनात ती फिलिंग राजासारखी आली पाहिजे. ती येण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. मी काय म्हणलं, जे होतं ते चांगल्यासाठी होतंय. आपला तेल आहे, प्लस पॉईंट आहे. कुठेही जातो मी, पण हा मुद्दा सोडत नाही. तो युट्यूबला शिकवताना पाहिला आहे. कुठेही जाणार मी, मात्र मुद्दाच येत असते. ते राजा कुठे गेलं, जंगलात गेलं, सैनिक बाकीचे एकूण निघले, एकटाच राजा. आता याच्या प्रधानाला सवय का होती, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. म्हणजे मी फॉरेस्ट सोडलं ते चांगलं झालं उरपाट. आणि मग झालं काय, त्या राजानं शिकार करायला पाहायला शोधत असताना त्याला काही लोकांनी पकडलं. ते लोक होते शिकारी आणि त्यांना करायची होती शिकार. मग शिकार करण्यासाठी महत्वाची गोष्ट ते सोन्याचा शोध घेऊ लागले. आणि सोन्याचा शोध घेत असल्यामुळे झालं काय, त्यांना द्यायचा होता नरबळी. मग नरबळी म्हणल्यावर राजासारखा सुंदर माणूस कोणी आहे का? राजाच्या अंगावर भारदारी कपडे, राजा दिसायला सुंदर, राजा त्याच्या हातात आला. शिकारी म्हणले इसकाच कार्यक्रम करेंगे. राजाला पकडलं, टेबलवर बांधलं, ह्या तलवारी बिलवारी आणल्या, याचा कार्यक्रम करा म्हणले. एक जण नेमकं कापणार, तेवढ्यात एकाची नजर गेली त्याच्या करंगळीवर. अरे करंगळीला मार हे म्हणले, बळी अखंड लागतो, याला सोडून द्या, याचा बळी देता येत नाही. राजा मनातल्या मनात म्हणला, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. राजा मनातल्या मनात म्हणला, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. तोच राजा कपडे गिपडे घातले, घोड्यावर बसला, भरधाव वेगानं घोडा धावत दरबारात आला. दरबारातून घोड्यावर राजानं उडी मारली. पहिले सांगितलं त्या प्रधानाला, ज्याला आपण अटक केलं, त्याला सोडा बे बापा, त्याला लवकर सोडा. लगेच सैनिक गेले, त्या सैनिकांनी प्रधानाला सोडलं. तो प्रधानाला सोडत असताना पलीकडून प्रधान पळत आला, इकडून राजा पळत चालला. राजाने त्याला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यावर म्हणला, यार खरं आहे, तू जे बोलतो ते बरोबर आहे, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. आज मी वाचलो, बरं झालं बापा, तू सकाळीच म्हणला होता. फक्त एका गोष्टीचं दुःख वाटलं, एका गोष्टीची खंत वाटली. सकाळी तू म्हणला जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. मी रागारागात तुला 50 चापकं मारले, रागारागात तुला तुरुंगात टाकलं, रागारागात आपल्या सैनिकांनी तू हालापेस्ता केली. त्याचं जरासं वाईट वाटलं. म्हणजे माझ्यामुळं फुकट तुला मार खावा लागला, माझ्यामुळं फुकट तुला जेलमध्ये जावं लागलं, माझ्यामुळं सैनिकांनी तुला 50 चापकं मारले. तेव्हा ते प्रधान म्हणले, नाही राजा साहेब, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. राजा म्हणला, कस काय भाऊ, तुमच्यासोबत नेहमी कोण असते? म्हणला, मी तुमच्या करंगळी लागलेले, माझ्या कुठं लागलेले हे म्हणला.
मग हा कार्यक्रम झाला असता ना. म्हणून जे बी होतं ते चांगल्यासाठी होते. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेत तयारी करता. स्पर्धा परीक्षेत तयारी करताना दुसरी गोष्ट, पोरीला सांगितलं मी शहरात आली, अकोल्याच्या ग्रामीण भागातून आपण इथं अकोल्यात आलो, इथं कुठतरी क्लास लावला, लॅब लावली, आपले कपडे बदलले. गावातून पंजाबी ड्रेसवर होती तू, शहरात आल्यावर बदलली ना, कपडे बदलले, स्टाईल बदलली, तुझ्या लुकमध्ये बी बदल पडला. कारण बाजूच्या मैत्रिणी सांगितलं तुला फेशियल कसं आहे ना, बाजूच्या मैत्रिणी, त्या मैत्रिणी शिकवलं स्नॅपचॅट, तुझ्या डोळ्याचा पाका, ती होत, तुला 15 मिनिटं टाइम लावून हाणायला पाहिजे. बरं ना प्रकाश, ती हर बी येणार आहे. खेड्यातून इथं आली म्हणजे काय म्हणायला मी, इकडे पहा मोठा भाऊ कोण सांगायला, परिवर्तन करायचं. पण कोणतं? अरे विचारानं प्रगल्भ व्हायचं आपल्याला विचारानं प्रगल्भ व्हायचंय. ग्रामीण भागातून शहरात आलो, शहरात आल्यावर आपला रंग बदलला, रूप बदलला, राहणीमान बदललं. पण बदलत असताना डोक्यातल्या विचाराचा भुसा देखील बदलायचा आहे. नाहीतर आपण शहरात आल्याच्या नंतर इंस्टाग्रामला आपली पोरगी वेजार आहे, इंस्टाग्रामला व्हिडिओ, लोकांचे गाणे, लोकांचा व्हिडिओ, त्याचं गाणं कॉपी, हिची ऍक्टिंग, म्याव म्याव. नाही जमणार ताई, तुला गरज आहे का? गरजच नाही ना. सो ब्युटिफुल, so elegant, just looking like a wow. तुला गरज आहे का? कच्चा बदाम, पक्का बदाम, मैं नाही तो कोण बे. आपण चाळे करायला जन्माला आलो नाही. आपले हे चाळे कोण पाहतंय? आपल्यासारखं भिकारचोट. आमचा पोरग डेंजर, इंस्टाग्राम तू अकाउंट प्रायव्हेट, हे तुला मेसेज कसा करतोय? एक टिंब तो सेंड. ही पाहत नाही. आमच्या पोराच्या भावना दबल्या. आमचा पोरगा दुसऱ्या आयडिया करते, 2 टिंब टोपो सेंड. आमची पोरगी तरी पाहत नाही. आमचा पोरगा डेंजर. आमच्या पोराचं म्हणणं काय? एकदा ध्येय मनात धरलं साला, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत सोडणार नाही. हा तर केळ्या हे अभ्यासाबद्दल म्हणायलो मी, हे ध्येयाबद्दल, स्वप्नाबद्दल म्हणायलो, मायबापाच्या इच्छा आकांक्षेबद्दल म्हणायलो. आमचं पोरग डेंजर. आमचं पोरग काय करतंय? एक टिंब स्पेस, एक टिंब स्पेस, एक टिंब टुपुक सेंड. लगेच आमची ताई हम HMM. हम इज कॉल्ड एज एक्सेप्ट. हम म्हणली की से खलास झाला. आमचं पोरग संग्राम भाया पुन्हा डेंजर. आमचं पोरग काय करतं मग? एक टिंब जोडून 4 टिंब आणि जोडून 3 टिंब सेंड. एक टिंब, 4 टिंब, 3 टिंब, मधात 2दा स्पेस. किती अभ्यास आहे तुमचा? काही काहीच म्हणून आमचा जाऊ दे, पण तू आले पक्का आहे बाप्पा. काय माहितीये का? कुटाणे केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. आणि मी अनावधानान झालेलो मास्तर आहे, म्हणून तुमच्यासारखे कुटाणे मे बी केले. पण ते कुटाणे करता करता आपल्या सक्सेसमध्ये, आपल्या मायबापाच्या स्वप्नामध्ये, आपल्या माईची फाटलेली साडी आहे, आपल्या बापाची म्हणालेली बनेले, त्या मधात आपला कुठलाच प्रेम नावाचा डिव्हायडर येता कामा नये. ही गोष्ट लक्षात घ्या मात्र. तो प्रेम नावाचा डिव्हायडर येता कामा नये. आमचं पोरग काय करते? पुन्हा आमची ताई आमच्या भाऊजीला, भाऊजी तुमच्याकडे साळा, लगेच ताई आमचं पोरग हुशार. आमचं पोरग काय करतंय? आता जरासा स्पेस कमी करते, सेंट. मग ताई काय करते? स्माइली. आमचं पोरग डेंजर, डायरेक्ट पिंपळाचं पान टाकते, गुलाबी कलरचं. आणि ते बी एवढं डेंजर आहे, ते असं येते बा, बुई झुप बुई झुप. आमची ताई हसली या, मग विषय खलास ना भाऊ. मग आमचं पोरगा डेंजर, प्लीज सेंड युअर सेल नंबर. पोलीस भरतीला येतो, पोलीस भरतीला. तू इंग्रजी कसा पास झाला मला माहिती आहे.
है ना. रीड द पॅसेज केअरफुली, गिव्ह द आन्सर. हाऊ मेनी अॅनिमल इन दिस गार्डन. तुला पॅरेग्राफ होता, पॅरेग्राफ 45 मार्काचा. ईश्वराचे लय मोठी कृपा ती आहोत, है ना. रीड द पॅसेज केअरफुली, गिव्ह द आन्सर. आणि त्याच्यात प्रश्न होता, हाऊ मेनी अॅनिमल इन दिस गार्डन. तू पाहायचा अॅनिमल पॅरेग्राफ मध्ये कुठे, मागायला ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत. अॅनिमल इज क्लोज, यू कॅन पास. त्याच्यातून पास झाला तू. पण याच्यातून पास होताना म्हणजे महत्वाची गोष्ट, हिचा नंबर तू मागून घेतो. नंबर मागून घेतल्याच्या नंतर मग तुझे कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपवर येतात. पण व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट आल्यावर तो हा प्रोग्राम बिघडतो. मी इथं तेच सांगायला की बाबा तू इथं शिकायला आली, शिकायला आल्याच्या नंतर जेव्हा तिच्याकडे व्हॉट्सअपला नंबर येतो, व्हॉट्सअपला नंबर आल्यावर तुझं काम आहे, तू तिच्या व्यथा विचारतो. तुला मायबापाला कधी विचारायला येईल नाही तू जेवली का, बापाला विचारायला येईल नाही तुम्ही जेवलेत का, तुला सख्या भावाला विचारायला येईल नाही जेवला का. पण तिला तू विचारतो. कुठं, एका रूम मध्ये ग्रामीण भागातले 4 जण शिकायला आलेले असतात, छानपैकी शिकत असतात, अभ्यास करत असतात. त्याच्यात एकाचे हृदयाचे तार जुटलेले असतात आणि हे तिला विचारते जेवली का. ती बोलताना हे स्पीकर ऑन करते. काहून, तर उपासी मित्रमंडळाला कळावं, त्यावेळेला ऐकू जावं. एका रूम मध्ये 4 जण आहेत, 4ही नोकरी लागले, जरा सदक बडी आहे. पण तिघांपैकी एकच नोकरी लागलं ना, जगापेक्षा तिघं जास्त दुःखी असतात. त्यामुळे त्याच्यात काय होतं, हिचा कॉल आला आणि हे तिला विचारत आहे जेवली का. मग ही काय म्हणते, तू काय चालू आहे, हे म्हणते डोकं धरलंय, 2 टाइम ग्राउंड मारलं, जराशी तब्येत बरोबर नाही, मी जेवणार नाही. लगेच ही म्हणते, तू जेवला नाही ना, मग मी पण जेवणार नाही. ही जेव्हा म्हणते मी जेवणार नाही, तेव्हा हे स्पीकर ऑन करते आणि बाकीच्या लोकांना ऐकू घालते. आमच्या बाकीच्या मित्राला काय वाटतंय, मला बी कोणीतरी विचारणार पाहिजे तू जेवली का, है ना. आमच्या पोराचं नसीब कमी. आणि मग याच्यात होतंय काय की आपली पोरगी म्हणते की बाबा जेवले का, आणि हे म्हणताय तू जेवली का, ती म्हणते मी जेवली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात फक्त तुमच्यासाठी उपाशी तू ही माय आणि तू बाप राहू शकतो, बाकी जगाला काही घेणं देणं नाहीये. बाकी तुझ्यासाठी उपाशी कोणीच राहणार नाहीये. एखाद्या प्रियसीनं तुला बोलवलंय, तिला काहीतरी तुमच्याकडून पाहिजे. तुला बायकोनं बोलवलंय, त्या बायकोला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. अरे तुला भावानं बोलवलंय, त्या भावाला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. तुला भावकीतल्या एखाद्या माणसानं बोलवलंय, त्याला तुझ्याकडून पाहिजे. मात्र त्या माईनं तुला बोलवलंय, याचा अर्थ त्या जेवणाचा विचार तिच्या मनात आहे म्हणून बोलवले. बाकी जगाला काही घेणं देणं नाहीये. म्हणून आपल्या हयातीत आपल्या मायबापाच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होणार नाही. ते काम आपल्याला करावं लागेल, आणि ते काम आपण केलं नाही तर येणारा काळ आपला वाईट आहे. सांगायचं तात्पर्य पोरं एकच आहे, येणारी भरती आहे. या भरतीत कॉम्पिटिशन तुमचं तुमच्यासोबत आहे. बाकी हायफाय प्रोफेशनल आपल्या मनात आणू नका. आपण जसे तसे राहा. कपड्यानं बदलले तरी चालतंय, पण विचारानं बदलता कामा नये. आपले पहिले 9 ड्रेस होते भाऊ लग्नातले, त्या लग्नातल्या ड्रेसवर 10 व्हिडिओ घेतले होते. लोकांनी मला नाकारलं होतं. मला पुण्याच्या अकॅडमीने डायलॉग आणला होता, सर तुमची भाषा गावठी आहे. त्याच गावठी भाषेवर सरचा कार्यक्रम चालू आहे. ज्या लोकांनी आपल्याला भाषेबद्दल डायलॉग मारला होता ना, त्याच भाषेवर आपला कार्यक्रम चालू आहे. म्हणून लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला ताण देते तीच गोष्ट तुम्हाला मोठी करते. सर्व टाइम तुम्ही सुरळीत जेवायलेत जगायलेत का, तुम्ही कधीच मोठे होणार नाही. कुठली तरी एक गोष्ट लागल जिने तुम्हाला ताण दिला पाहिजे. कुठली तरी एक गोष्ट लागल तुम्हाला तिला मोठं केलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही तयारी करायला, काल परवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. अभ्यास करायला ना, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात हातवर करा. बाजूच्याकडे पाहिले तू नाही काहीतरी विचारायला आपण हातवरती केला. आपल्यालाच म्हणलं सांग, एवढ्या मोठ्या पोरी आहेत आणि मला हे आल्यावर तिला कसं वाटत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार इथे बसलेल्या पोरी आहेत. पोरिओ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कितव्या क्रमांकाचा आहे? तुमच्या तयारीवर बोलतो मी 2च मिनिटं. इकडे बा, 99 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिलं यायचं असेल, 100 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिलं यायचं असेल, तर 99 लोक जे करतात त्यांच्यापेक्षा जो कोणी वेगळा करील का तो त्या स्पर्धेमध्ये पहिला येणार आहे. बाकीच्यांना उत्तर माहित नाहीये आणि याचं उत्तर आपल्यालाच माहिती आहे. याचा अर्थ आपली तयारी वेगळी आहे. मी तुम्हाला विचारलं, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कितवा आहे, कोणाला दिला? हात वरती करा. कोणाकडून उत्तर माहिती, कोणाला दिला? हात वरती करा. हात वरती करा. म्हणलं काय झालं, झडपणी झाली तुमच्या हाताला? म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लूज आहे. काय लूज आहे? अरे मला सांगा, आपला प्रॉब्लेम तेच आहे. आमच्या पोराचा सर्वात मोठा वीक प्रॉब्लेम आहे, आपल्या मित्राने आपली पोची ओळखली
आपल्या मित्रांनी आपल्याला गोत्यात केलं, आपल्या मित्रांनी आपली अवकात ओळखली आहे, ती अवकातीच्या पलीकडे आपल्याला तयारी करावी लागेल. नोकरी सोडल्यावर माझ्यासोबतच्या अनेक मित्रांनी डायलॉग मारला, तू हे दिवस वाईट येतील, तुला भीक मागायची वेळ येईल. तोच महामित्र मला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करतो, माझ्या मित्राला तुला बोलायचं, ते तुझा लय मोठा फॅन आहे. कधी म्हणते, कांगणे सर गोईंग ऑन तुझं सक्सेस. अरे लक्षात घ्या, ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आपल्या लोकांनी डायलॉग मारला पाहिजे, लोकांपेक्षा वेगळी तयारी लागेलच आपल्याला. मी तुम्हाला काय विचारलं की हात वरती करा का, तुम्हाला वाटलं दुसरा प्रश्न हे विचारणार आहे, तुम्हाला वाटलं तिसरा प्रश्न हे विचारणार आहे, आणि मग इथं आपण कुठतरी गोचात येतो. आपल्या पोराचा तेच प्रॉब्लेम आहे. विश्वास नागरे पाटलाचं भाषण ऐकलंय ना, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. आपलं पोरग 10 दिवस 15 दिवस ग्राउंडला गेलं नाही, 16व्या दिवशी ग्राउंडला गेलं. त्याच्या मित्रांनी विचारलं, भाऊ तू ग्राउंडवर काऊन नाही? ते मला नाही भाऊ, विश्वास नागरे पाटलाचं भाषण ऐकलं, त्याच्यात पाटील साहेब म्हणले होते, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. म्हणून आजपासून ठरवलं, वनली IPS. लगेच बाजूचं म्हणलं, तू बुगा झाला याचा बुगा झाला. दुसऱ्या दिवशी 30 नाईट पॅन्ट, ते टी शर्ट, पामा, गोल्ड स्टार, इनिस्टॉर, सेगा, भागो 1600 मीटर, गोइंग ऑन गोइंग ऑन गोइंग ऑन. मेला तू. अरे तुझ्या कक्षा कोणी ठरू नये, तुझी लायकी काय ही कोणी ठरू नये, तुझी पात्रता काय ही कोणी ठरू नये. आणि ती जर लोक ठरवत असेल तर याचा अर्थ तू सक्सेस कधीच होऊ शकत नाही. आपली पात्रता आणि आपली कक्षा कोणता मायकालाल ठरू शकत नाही. आपण काय आहेत आपल्याला माहित पाहिजे. परिंदों को मंजिल मिलेगी उनके फैला व्यापार कहते हैं, रहते लोग दुनिया में वही खामोश साला जिनके हुनर बोलते हैं, जिनके हुनर बोलते हैं. ते आपल्याला बोलता आलं पाहिजे, ते आपल्याला जागरूक होता आलं पाहिजे. उद्या वाढदिवस कोणाचा? वाढदिवस आहे का? वाढदिवस आपल्यासारख्या दलिंदराचा. वाढदिवस कोणाचा? दलिंदराचा. तेरवी कोणाची? आपली. तेरवी कोणाची? आपली. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो आहे का? नाही. आपल्या पंजोबाचं नाव माहित आहे का? आठवावं लागेल. बापाला विचारावं लागेल, तुम्हारे पप्पा के पप्पा कौन है? तो बोले दलिंदर थे, उसका नाम मेरे को मालूम नहीं. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहित नाही. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाहीये. आपल्या घरात आत्ता आजाचा फोटो दिसला असेल, येणाऱ्या 4थ्या पिढीत आजाचा फोटो गायब आहे, त्याच्या 4थ्या पिढीत आपला फोटो गायब आहे. पण महाराष्ट्राच्या चौकात लखलखती तलवार घेऊन चेहऱ्यावर तेज आपल्यासाठी स्वप्न साकार करणारा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा. याचं कारण काय? एकच कारण, जी लोक लोकांसाठी जगली तीच लोक लोकांच्या लक्षात राहिली. जी लोक स्वतःसाठी जगली ती स्वतःच्या बैठकीतल्या फोटोपर्यंत देखील मर्यादित राहिली नाही. लक्षात घ्या. म्हणून कोणासाठी काहीतरी करावं लागेल, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ त्याच्या देणाऱ्याची प्रवृत्ती आपल्याला घ्यायची. जगासाठी काहीतरी चांगलं मागा, जग तुमचं चांगलं करणार आहे. मात्र वेळ बिनाकामी कोणाला देऊ नका. एकदा तुम्ही स्वतःला वेळ द्या. एक दिवस तुमची वेळ लोक विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. 5 मिनिटाचं लेक्चर घेतलं होतं कांगणे सरनं पंचायत राजवर. 6व्या मिनिटात कांगणे सरला बोलता आलं नाही. पोराने टाळ्या वाजविला, खाली बसवलं. आज मी कोणत्याही क्लासला जाऊ, पोरग वेटिंगला राहील का नाही भाऊ? कधी? 9 महिने परभणीत एका रूम मध्ये होतो, कावीळ झाल्यासारखा माझा चेहरा झाला होता. 19 पब्लिकेशनचे गणिताचे पुस्तक हँडल केले होते. 668 पानाचा एकनाथ पाटील ठोकळा आणि व पण परंतु अथवा किंवा जर तर म्हणून म्हणजे जशाला तसा पाठ केला होता. ठरवलं होतं आता क्लासमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा पोरगा आपल्या वेटिंगला उभं राहिलं पाहिजे. पोरगा आपल्या वेटिंगला उभं राहिलं पाहिजे का? अरे कॉम्पिटिशन आपलं आपल्यासोबत आहे. कॉम्पिटिशन आपलं आपल्यासोबत आहे. आपण आपल्याला ओळखायचंय. तुम्ही तुम्हारे शिवा तुमचे ज्यादा तुम्ही कोई नाही पहचानता. राग आपल्याला आला पाहिजे, मेहनत आपल्याला घ्यायची आहे. किती दिवस बसायचंय? कोणासाठी किती दिवस टाळ्या वाजवायच्या? कोणासाठी किती दिवस फिरायचंय? आपल्यासाठी लोक फिरले पाहिजे. आपलंही स्टेटस लोकांनी ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्टेटस निर्माण करायचे. आपल्या बापाचाही गुणगौरव झाला पाहिजे. आपल्या बापालाही विचार मंचावर बसवलं पाहिजे. त्यासाठी बापाकडे पदच लागतंय का? नाही. त्याच्यासाठी बाप एखादा पॅनलचा प्रमुख लागतो का? नाही. आपला बाप अधिकारीच लागतो का? नाही. आपल्या ताकद कोणती आहे? आपल्या बापाला कोणाचा बाप करायचं ही ताकद आपल्यात आहे. आपल्या बापाला कलेक्टरचा बाप करायचे, आपल्या बापाला तहसीलदारचा बाप करायचे. मी काल परवा एक उदाहरण घेतलं होतं सर.
आम्ही 10वीला होतो. 10वी असताना आपला बाप कुठे गेलता आपल्याला टीसी काढायला घेऊन. टीसी काढून घेऊन कुठे गेलता आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं होतं. आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं होतं. आपण कुठे गेलो तहसील कार्यालय. आपल्या बापानं आपल्याला सोबत घेऊन गेला का नाही. आपल्या बापानं सोबत घेऊन आपल्या बापानं डॉक्युमेंट जमा केले. हा कागद काढ तो कागद काढ हे कागद जमा कर ते कागद जमा कर. का तर एजंट माणसं पैसे जास्त मागतात. एजंट पैसे जास्त मागतो म्हणून बाबा चला आपण बेजार होऊ आपण तयार करू आणि बाप डॉक्युमेंट तयार करतो. डॉक्युमेंट तयार करताना पोरग हातात असते. असं पोरग हातात घेऊन बाप कुठे जातो तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये. कशाला जातो शेवटची एक सही राहिलेली असते आणि तेवढी सही राहिल्याच्या नंतर आपला बाप तहसीलमध्ये जाण्या अगोदर अनेक संकट आहेत. ढोरं झाडाखाली बांधलेले आहेत. त्याला पेंडी टाकायची राहिली त्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. माईनं दळण कुठतरी घराच्या छतावर वाळू घातलेले अनेक समस्या. आपला बाप शेवटची गाडी आहे. तहसीलदाराची एक सही आपल्या बापाला घ्यायची असते. तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये आपला बाप एंट्री मारतो रे मारतो. तेवढ्यात पांढरे कपडे घातलेला एक चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. साहेब आतमध्ये बिझी आहेत. साहेब कामात आहेत. आपला बाप बाहेर थांबतो याचं कारण थांबवण्याचं एकच असते. बापाची फाटलेली चप्पल बापाची मळालेली पॅन्ट बापाच्या गळ्यातला मळालेला रुमाल. आपल्या बापाला बाहेर थांबवलं तेव्हा त्याच्या बाजूला त्या पडद्यातून कोणतरी पांढरे कपडे घातलेला एखादा नेता झपकन पडदा बाजूला करतो कॅबिन मध्ये जातो. त्याला तो चपरासी थांबवतो का नाही. तो त्याला तहसीलदाराच्या समोरची खुर्ची घेतो त्याच्यावर बसतो. हात चपरासी त्याला पाणी आणून देतो. हात चपरासी त्याला चहा आणून देतो. अर्धा एक तास गप्पा रंगतात. आपला बाप त्या पडद्याच्या खिंडीतून पाहत असतो. साहेब कधी रिकामे होणार. कधी या कागदावर सही देणार. कागद कधी मी घेणार. माझ्या ढोरं कधी पाणी पाजणार. माझ्या लेकराला कधी घरी घेऊन जाणार. शेवटची गाडी राहिलेली आहे. ही गाडी गेल्यावर मुक्कामाची व्यवस्था नाही. घरून आणलेल्या पोळ्या आहेत. भाजीची व्यवस्था नाही. असं करता करता संध्याकाळचे 6 वाजणार. साहेब आपल्या बापाकडे पाहणार नाही. गाडीच्या वेथेपायी आपल्या पोराला बाप घेऊन कुठं गावाकडे जाणार. दुसऱ्या दिवशी एका सहीसाठी आपला बाप डबल येणार. एका चपराशानं आपल्या बापाच्या छातीला हात लावून का थांबवलं. बापाचं अज्ञान आडवं आलं. बापाचे कपडे आडवे आले. बापाची पायातली फाटलेली चप्पल आडवी आली. त्यावेळेस आपण 10वी 11वी 12वीला होतो आणि त्याच वेळेस आपण एक शपथ घ्यायला पाहिजे होती. चला रात्रीचे झक मारो दिवसाची रात्र करू रात्रीचा दिवस करू हाडाचे काळे करू रक्ताचं पाणी करू येणारी MPSC आहे. काय झक मारायची मारू. आम्हाला जगातल्या कुठल्या प्रवक्त्याचं एखाद्या प्रबोधनकाराचं भाषण कामाचं नाहीये. मी माझ्या बापाची व्यथा डोळ्यानं पाहिली आहे. मनोटक अभ्यास करेल. येणाऱ्या MPSC मध्ये पोस्ट काढेल. चला याच कॅबिनला तहसीलदार म्हणून येईल आणि याच हरामखोराला माझ्या बापाला एक ग्लास पाणी आणायला लावेल. हे स्वप्न आपण रंगवावं लागते. हे स्वप्न आपण रंगवावं लागते. त्यासाठी कोणाचा डायलॉग मारता येत नाही. मी नेहमी म्हणत असतो काय आरसा घ्या. त्या आरसावर मायबापाचा फोटो ठेवा. जेव्हा फ्रेश व्हायले कंगवा केसातून चाललाय कंगवा चालता चालता माईचा चेहरा दिसला पाहिजे. बापाचा चेहरा दिसला पाहिजे. आपल्या पायातल्या चपलाची व्यथा आहे. आपल्या अंगातल्या बनेलीची व्यथा आहे. आपल्याला शर्ट घेतानाची व्यथा आहे. आपल्याला कपडे घेतानाची व्यथा आहे. मात्र दिवाळीमध्ये प्रत्येकाचे कपडे बदलले मात्र बापाची बनेल बदलली नाही. ती व्यथा आपल्या लक्षात आहे. ही परिस्थिती मला बदलायची. हे चित्र मला बदलायचंय. त्यामुळे परिस्थिती आडवी येत नाही. त्या परिस्थितीकडे पाहून म्हणायचं बुरे वक्त जरा अदब से पेशा. बुरे वक्त जरा अदब से पेशा. वक्त भी कहां लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मंजिल तो हमारी आसमां है. रास्ता खुद बदलना है. रास्ता खुद बदलना है. परिवर्तन आपल्याला करायचं. मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. आणि पोरं आपल्यासोबतचे काही दलिंदर आपल्याला विनाकामाचे प्रश्न विचारून बेजार करत असतील तर जरासं जागरूक व्हा. प्रश्नाची रूपरेषा बदला. झाड पळसाच्या झाडावर येडं बसल्याने ती यासारखं हुशार पोलीस भरतीचं वरती जाऊ लागलं. पोलीस भरतीचं वरती जाऊ लागलं. वरच्या विचारलं कुठं चालला. खालचं म्हणलं आंबा खायला चाललोय. वरचं कोमात गेलं. साला झाड पळसाचं आहे आणि आंबा खायला वरती कसं काय आले. मग पोलीस भरतीचं पोरग म्हणलं मला वरती नाही येऊ दे. आपलं पोलीस भरतीचं पोरग वरती गेलं. वरच्याने विचारलं येड्यानं वरती कसं काय आला. आंबा खायला. वरचं येडं म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणतं. त्यानं केस हिंगाडले. आबा झाड पळसाचं आहे तू आंबा खायला वरती कसं काय आला. आमच्या पोलीस भरतीचं पोरग हुशार होतं. त्या येड्याच्या 2 कानाखाली मारले. मी आंबा खिशात आणला म्हणला फक्त खायला वरती आलो. सांगायचं तात्पर्य काय आहे. तुम्हाला येणारे प्रश्न बदलायचे. येणारा काळ तुम्हाला बदलायचा. तो काळ बदलसाल. आपल्या मायबापाचे स्वप्न साकार करसाल. त्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त तो नारा त्या रस्त्यावर जे लोक चालतील तिथपर्यंत पोहोचला पाहिजे अशी एक आशा व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद जय महाराष्ट्र. जय शिवराय जय भीम. धन्यवाद.